तर लावून महाराज महिलाने प्रयत्न केल्यावर अरे आम्ही कोण आम्ही कोण उद्या पुढच्या वर्षी या जागेवर 8 टन लावच्या आत त्याचं कारण हाय फ्रेंड, गुड आफ्टरनून नाही म्हणणार, संध्याकाळची वेळ, इव्हिनिंग. आजचे अक्षरशः म्हणजे मला माहिती नव्हतं, पण आपलं ठाण्यात आणि मुंबईत जे दहीहंडीचा जो उत्सव होतो एकदम जोरात असा साजरा होतो. तर आज आम्ही चाललो आहे इकडच्या साईडला, बॅक साईडला आहे. तर आता ती दहीहंडी बघायला आम्ही चाललो आहे, मी आणि गौरव शेट. आत्ता आलो आम्ही इथून बाहेरून. तर इथं बॅक साईडलाच एक हंडी आहे, तर जाऊया पाहूया कसा पूर्ण काय प्रोसेस आहे. प्रोसेस तर आपल्याला माहिती काय असते, ठरत असतं आणि दहीहंडी फोडता, पण पाहू फर्स्ट टाइम असा जो एक्सपिरियन्स आहे, लाईव्ह एक्सपिरियन्स मुंबईतला. तर चलो जाऊया. हे बघा, एक निभा ही पूर्ण हंडी वरती आणि एक नंबर असं पूर्णपणे त्यांनी हे केलं डेकोरेशन वगैरे, आणि त्या गेम्स वगैरे बी होतात. तर पाहूया कसा काय पूर्ण असतो. आणि आता एक थर लावणं चालू आहे, कोणता पथक आहे काय ते बघूया. चलो किती थर लावता बघूया. आनंदनगरचा राजा, यंदाचा मान हा आनंदनगरचा राजा या पथकाला देण्यात आला आहे. तरी त्यांनी 6 थराचे मनोरे रचून मानाची हंडी आपल्या नावी करायची आहे, अशी मंडळातर्फे त्यांना नम्रतेची विनंती. आता आनंदनगरचा राजा हे या पथकाचं नाव आहे. ते हंडी फोडतोय 6 थर रचून. दिवाळीवरती हंडी आहे, मधली मेन हंडी, आणि ते 6 थर करताय. पूर्ण थर लावायचा आपण पूर्ण शूट करू. चला. आणि श्री स्वामी समर्थ चौक मित्रमंडळ 2024 दहीहंडी उत्सव. समाजसेवक महेशची सोन्याची हंडी फोडून टाका. एकदा त्यांच्या थर रचून झाला, त्याने सलामी दिली 6 थर रचून, आणि आता परत ते एकदा सलामी दिली गेली आणि आता ते फोडताय. आता नवीन एकदा परत त्यांचे थर रचणं चालू करतायत. आता 6 थरांचा असा थर आहे. आणि ही जी हंडी आहे गोल्डन हंडी, यावेळेस ते फोडणार आहे श्री स्वामी समर्थ चौक मित्रमंडळ यांची. मानाच्या हंडीची जोरदार चर्चा, भन्नाट तयारी दमदार खर्चा. मानाच्या हंडीची जोरदार चर्चा, भन्नाट तयारी दमदार खर्चा. मस्तीचा हा दरबार आज धिंगाणा तकडा घालू चला. जल्लोष जय जयकार, जीव बघून झालाय येडा पिसा. अंगा नको मन्नाचा राजा गोविंद आपला आला रे आला गोविंदा. चर्चा, भन्नाट तयारी दमदार खर्चा. मस्तीचा हा दरबार आज धिंगाणा तकडा घालू चला. जल्लोष जय जयकार, जीव बघून झालाय येडा पिसा. अंगा नको मन्नाचा राजा गोविंद आपला आला रे आला गोविंदा. महिलाने प्रयत्न केल्यावर हंडी फुटणार असं होतच नाही. नारी शक्ती सबसे भारी, एक नारी सबसे भारी. तिसऱ्या प्रयत्नात आनंदनगरचा राजा यांनी
किती दिले पुढच्या वर्षी किती त्या जागेवर यांच्यासाठी ट्रॉफीसाठी नाही यांच्यासाठी 8 लावायचे किती लावायचे जस्ट आत्ता एक हांडी फोडली आनंदनगर यांनी आणि आता दुसरी हांडी आहे विघ्नहर्ता पथक हे ते सलामी देत आहे आणि त्यानंतरची दुसरी हांडी फोडतील. तर बघूया दुसरी हांडी पण पहिली हांडी जी फोडली ती 1 नंबर अशी हांडी फोडली त्यांनी. पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिलात आणि जस्ट हाही बघूया 1 नंबर असा आहे. चैतन्य परब विघ्नहर्ता ग्रुप ही 6 स्वरांची सलामी देते हांडीला आणि हे करते चला काय खरं 1 नंबर जी ताकद आहे त्यांचं माइंडसेट 1 नंबर असतं. 3 तर सुंदर प्रकारे पूर्ण झालेले आहेत. विघ्नहर्ता गोविंदा पथक यांचं 7 ताराची सलामी देणार आहे. जय सेवालाल हे साईड पे आलो थोडं. सव्वा थर आता यांनी लावला सुंदर असे सुंदर आणि लवकरात 3 थर लवकर पूर्ण आणि हा 4था थर पूर्ण झालेला आहे. 5वा कडक पूर्ण असे 5 थर लावलेले आहेत आणि विघ्नहर्ता आता ग्रुप 6वा थर आणि आणि यांनी ही अंडीला दिली सलामी. कडक अशी सलामी दिलेली आहे विघ्नहर्ता गोविंदा पथक. विघ्नहर्ता गोविंदा पथक यांचे पहिल्या चान्स मध्ये त्यांनी सुंदर असे 7 थर लावलेले आहेत. सो जस्ट आत्ता आम्ही श्री स्वामी समर्थ जो मंडळ होता त्याची दहीहंडी पाहिली आणि आनंदनगर यांनी ती 6 थर लावून फोडली. 1 नंबर अशी दहीहंडी त्यांनी फोडली. पूर्ण 1 नंबर व्हिडिओ आणि आता चाललो आम्ही मनीषानगरला. इथं मनीषानगरची हांडी खूप मोठी असते असे गौरव सर बोलले आम्हाला. तर जाऊया मनीषानगरची हांडी पाहू कशी आहे आणि तिथलाही व्हिडिओ शूट करू. सो लेट्स गो. आत्ता जस्ट आम्ही भेटून आलो नोबिता गेमिंग आपले बॉम्ब बांधील की श्रीमान फॅमिली. सो जस्ट तुम्ही व्हिडिओ बी पाहून घ्या. कालही भेटलो होतो काल फोटोही क्लिक केला आणि आज बघा आजही भेटलो. तर नसीब चांगलं आहे आणि असंच नसीब आपल्याला जेव्हा भेटेल तेव्हा आपण श्रीमान दादाला भेटू जो बांधील की फॅमिली भावांना हॅशटॅग बांधील की. तर असा विषय दादा चाललो इकडे दत्तकृपा मित्र मंडळ होता तिथं का त्यांची हांडी फोडली गेली. आता इकडे चाललोय मनीषानगरला. तर मनीषानगरच्या इथली बी हांडी बघू फुटली का काय आहे आणि चेक करू आणि चॅट मध्ये एकदा कमेंट करून बांधील की पब्लिक करून द्या भाई. हॅशटॅग बांधील की भावांनो. बोला श्रीमान दादा की जय. चलो आता आलो आम्ही मनीषानगरच्या इथे दहीहंडीला. जस्ट आत्ता कोणत्या तरी ग्रुपने 7 थर लावले ओम साई ग्रुपने आणि तो आपण मिस केलं पण इट्स ओके. नवीन कोणता ग्रुप आहे तो थर लावतोय आपण पाहूया पूर्णपणे. बा इथं थोडं शूट करायला हे लेकिन हे बघा थर लावणं चालू आहे आणि दहीहंडी आहे वरती त्या साईडला दिसेल का इकडनं सामान. विनंती करतो बाकीच्या पथकांना आपण सपोर्ट करावं जेणेकरून हे महाराष्ट्राची परंपरा आहे. आपण एकमेकांना सहाय्य करतो हे यातून दिसेल. कृपया करून आपण सपोर्टला उभं राहावं.
मानाच्या हंडीची जोरदार चर्चा, भन्नाट तयारी दमदार खर्चा. मानाच्या हंडीची जोरदार चर्चा, भन्नाट तयारी दमदार खर्चा. मस्तीचा हा दरबार आज धिंगाणा तकडा घालू चला. जल्लोष जय जयकार जीव बघून झालाय येडा पिसा. अंगा नको मन्नाचा राजा गोविंद आपला आला रे आला, आला गोविंदा. जस्ट आता आम्ही मनीषा नगरच्या इथून आलो. तिथे एक कोणता तरी विक्रोळीचा एक पथक आला होता. त्या पथकाने लिटरली 7 थर लावले आणि 7व्या थराच्या वरती त्या लहान मुलाने वरती स्कॉट मारले. 4 का 5 स्कॉट मारले. व्हिडिओमध्ये पूर्ण येतो. एक नंबर असा त्यांनी जो पाण्याचं दृश्य होतं ते एकच नंबर असं होतं. आणि लिटरली सांगतोय म्हणजे जी मजा आली ना आज खरंच असं अनुभवलं. म्हणजे आता आमच्या धुळ्यात असं होतं की गरुड मैदानात एक हंडी असते, एक पथक होतो तो फोडून जातो संपला विषय. इथं तसं नाही. इथं खूप सारे पथक आहे ते येतात. एक कॉम्पिटिशन आहे. एक जण येतात त्यांचे किती थर लागतात अशी गोष्ट असते. इतका भयान अशी गोष्ट. आणि जे पाहायला भेटलं ना आज खूपच भारी भेटलं. सो पूर्ण असा आपला ब्लॉग झाला. आणि जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा. आपल्याला लवकरात लवकर 2Kचं टार्गेट कंप्लीट करायचं आहे. चलो लेट्स गो.